Welcome and very good morning to all of you. Our next point of Commerce paper first, Introduction to Business. It is the functions of a business. व्यवसायाची कार्ये कोणती त्याची इन्फॉर्मेशन आता आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. फर्स्ट वन इज अ प्रोडक्शन फंक्शन. प्रोडक्शन फंक्शन म्हणजे उत्पादनाचं कार्य, वस्तू बनवण्याचं कार्य. प्रोडक्शन इज द क्रिएशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस विथ द हेल्प ऑफ सर्टन प्रोसेसेस. कुठल्याही प्रकारची वस्तू किंवा सेवा बनवत असताना त्यासाठी एक वेगळी पद्धत असते, एक प्रक्रिया असते. ती फॉलो केल्यानंतर आपण रॉ मटेरियलवरती प्रोसेस करून त्याच्या माध्यमातून आपल्याला पक्का माल बनवता येतो. सो त्याला म्हटलं तर प्रोडक्शन करणे, उत्पादन करणे. इट मीन्स कन्व्हर्जन ऑफ रॉ मटेरियल इंटू फिनिश्ड प्रोडक्ट. म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे कच्च्या मालावरती प्रक्रिया करून पक्का माल बनवणे, तो वस्तू वापरण्याजोगा बनवणे, त्याला म्हटलं तर कन्व्हर्जन करणे. इट इज सब डिवायडेड इंटू डिपार्टमेंट एक्सप्लेन ॲज अंडर. ते काही विभाग त्याचे आहेत, तर ते आपण जाणून घेऊ. त्याच्यामध्ये फर्स्ट म्हणजे प्रोडक्शन प्लॅनिंग, म्हणजे उत्पादन करताना त्याचं नियोजन करावं लागतं. देन परचेसिंग, म्हणजे समजा उत्पादन करायचं असेल तर रॉ मटेरियल आपण कुठून आणणार, बेसिक त्याच्या ॲम्युनिटीज आपण कशा गोळा करणार, ह्या सगळ्या गोष्टी. देन स्टोअर किपिंग, की मटेरियल आपण खरेदी करून झालेलं आहे, त्याच्यावरती प्रोसेस करायची आहे, पण ते आपण साठवून कसं ठेवणार. देन द डिझाईन अँड टेक्निकल सपोर्ट ऑफ डिपार्टमेंट. ती वस्तू जी बनवायची आहे किंवा सेवा बनवायची आहे त्याचं डिझायनिंग कसं करणार, टेक्निकल सपोर्ट कुठला असणार आहे, या सगळ्या गोष्टी आल्या. देन वर्क्स डिपार्टमेंट, ते काम कुठल्या पद्धतीने आणि कुठे करणार. प्रोडक्शनमध्ये ह्या सगळ्या सब डिपार्टमेंटचा विचार केला जातो. आणि मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये ह्या डिपार्टमेंटचा आपण विचार केला तर ही डिपार्टमेंट स्वतः खूप मोठी डिपार्टमेंट असतात. सो आपण आपलं सुरुवातीला याचा आउटलाईन बघतोय म्हणून आपण फक्त या ठिकाणी त्याची नावं बघितलेली आहेत. The next one is the marketing function. Marketing is the process of getting goods and services into the hand of the consumers with a view to satisfy their needs and desires. कुठल्याही प्रकारचा कुठलाही कस्टमर असेल तर त्या कस्टमरची कुठल्याही प्रकारची जी डिमांड असेल, त्याची गरज असेल, ती गरज पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून ती आपण तयार केलेली वस्तू किंवा सेवा ही त्याच्यापर्यंत पोहोचवणं, ह्याला म्हटलं तर मार्केटिंग करणं, विपणन करणं. मराठीमध्ये त्याला म्हटलं तर विपणन करणं. सम फॉलोइंग सब फंक्शन्स इन्क्लुडेड. त्याच्यामध्ये काही त्याची कार्य आहेत. त्याच्यामध्ये मार्केटिंग रिसर्च करावा लागतो. मार्केटिंग करत असताना सुरुवातीला मार्केटमध्ये काय चाललं आहे याचा सर्वे करावा लागतो. कुठल्या प्रकारच्या वस्तू सेवा लोकांना गरजेच्या आहे, त्यांची गरज काय आहे ती ओळखावी लागते, आणि कुठल्या प्रकारचं ट्रेंड मार्केटमध्ये सुरू आहे ह्या गोष्टींचा विचार करावा लागतो. देन सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन, मग तयार केलेली वस्तू किंवा सेवा जी असेल तर ती मार्केटमध्ये आपल्याला सेल करावी लागते, विकावी लागते, त्याचं डिस्ट्रीब्युशन करावं लागतं. देन प्रमोशन, आपली वस्तू कशा पद्धतीने मार्केटमध्ये लोकांना चांगली वाटेल, त्याच्यावरती डिस्काउंट्स ऑफर कशा असतील, त्याच्यावर बाय वन गेट वन फ्री कसं असेल, त्याची वॉरंटी कशी असेल, त्याची क्वालिटी कशी असेल, याचं प्रमोशन आपल्या लोकांना करावं लागतं. आणि मार्केटिंगमध्ये ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड होतात. देन नेक्स्ट वन इज अ फायनान्स फंक्शन. द फंक्शन इज बेसिकली कॉन्सर्न विथ प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, कंट्रोलिंग ऑफ फायनान्शियल रिसोर्सेस ऑफ अन ऑर्गनायझेशन. कुठल्या प्रकारच्या संघटनेमध्ये, कुठल्या प्रकारच्या बिझनेसमध्ये फायनान्स ही सगळ्यात मोठी ॲक्टिव्हिटी असते. याच्यामध्ये प्लॅनिंग करणं, नियोजन करणं, संघटन करणं, देन फायनान्शियल रिसोर्सेसचं कंट्रोलिंग करणं, कुठल्या प्रकारे खर्च कुठल्या डिपार्टमेंटवर जास्त करायचा आहे, कुठल्या ठिकाणी खर्च कमी करायचा आहे, इन्व्हेस्टमेंट करत असताना लोकांकडून कशा पद्धतीने पैसा घ्यायचा आहे, त्यांची इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने आपण युटिलाइज करायची आहे. इट इज ॲप्लिकेबल टू एव्हरी टाईप्स ऑफ ऑर्गनायझेशन. कुठल्याही प्रकारची संघटना असेल, बिझनेस असेल, त्याला ते ॲप्लिकेबल होतं. इरिस्पेक्टिव्ह ऑफ इट्स साईज, काइंड अँड नेचर. मग शेवटी त्या बिझनेसच्या साईजवरती, किती मोठा बिझनेस आहे, किती प्रमाणात त्या ठिकाणी त्यांना कॅपिटलची गरज लागणार आहे त्याच्यावर डिपेंड आहे ते. द बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ द फायनान्स डिपार्टमेंट इज टू युटिलाइज द फंड्स ऑफ द ऑर्गनायझेशन इन द बेस्ट पॉसिबल अँड प्रॉफिटेबल वे. आपल्याकडे असणाऱ्या लिमिटेड फायनान्शियल रिसोर्सपैकी त्याचा मॅक्झिमम आपण वापर कशा पद्धतीने करून घेऊ आणि त्याच्या माध्यमातून आपलं प्रॉफिट कसं जनरेट होईल याचा विचार त्या ठिकाणी करून घेणं जास्त गरजेचं आहे. सम इम्पॉर्टंट डिसिजन रिलेट्स विथ इट्स फंक्शन. फॉर एक्झाम्पल इन्व्हेस्टमेंट डिसिजन, फायनान्शियल डिसिजन, डिव्हिडंड डिसिजन, ही काही आपण या ठिकाणी उदाहरणं बघतो आहे. गुंतवणूक कशा पद्धतीने करावी, देन आपल्याला पैसे कशा पद्धतीने मिळतील, डिव्हिडंड आपण लोकांना कसा देऊ, या सगळ्या गोष्टी फायनान्शियल डिसिजनमध्ये येतात, फायनान्शियल फंक्शनमध्ये येतात. तर नेक्स्ट वन इज अ ह्युमन रिसोर्स फंक्शन. ह्युमन रिसोर्स फंक्शन म्हणजे मानव संसाधन विकास एक विभाग असतो. त्याला म्हटलं आता इंग्लिशमध्ये HR डेव्हलपमेंट विभाग, म्हणजे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट डिपार्टमेंट. सो द HR फंक्शन डील्स विथ द ह्युमन साईड ऑफ बिझनेस. म्हणजे माणसं जे आपल्या बिझनेसमध्ये काम करणारी असतील, कर्मचारी असतील, कामगार असतील,
तर ते कशा पद्धतीने आपण रिक्रूट करणार, त्यांची भरती करणार, त्यांना कुठलं काम कसं देणार, त्यांना ट्रेनिंग कशी देणार, त्यांच्याकडून कसं काम करून घेणार, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. इट इज कॉन्सर्न विथ इन्क्रीजिंग द इफेक्टिव्हनेस ऑफ ह्युमन परफॉर्मन्स इन एनी ऑर्गनायझेशन. आपल्याकडे असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा परफॉर्मन्स कशा पद्धतीने इफेक्टिव्ह होईल याचा विचार याच्यामध्ये केला. तर HR मॅनेजर हॅज टू अंडरटेक द फॉलोइंग फंक्शन. त्याच्यामध्ये मॅनेजर असतो, एक व्यवस्थापक असतो, त्याला म्हटलं तर ह्युमन रिसोर्स मॅनेजर, HR मॅनेजर. कुठली कुठली कार्य याच्यामध्ये चालतात? रिक्रुटमेंट अँड सिलेक्शन, म्हणजे लोकांना आपण आपल्या बिझनेसमध्ये काम करण्यासाठी त्यांचं अटेन्शन आपल्याकडे घेणे किंवा त्यांच्याकडून ॲप्लिकेशन भरून घेणे, ज्या आपल्याला स्किल्स किंवा क्वालिफिकेशन गरजेचं आहे त्या लोकांना त्या ठिकाणी आपण आपल्याकडे बोलून घेणं, त्याच्यामध्ये त्यांची नियुक्ती करणं, त्यांचं सिलेक्शन करणं, त्यांना ट्रेनिंग देणं, प्रशिक्षण देणं, देन समजा काम चांगलं असेल तर प्रमोशन देणं किंवा त्यांना दुसरीकडे त्या ठिकाणी आपण शिफ्ट करू सुद्धा ट्रान्सफर देणं. देन एम्प्लॉई कॉम्पेन्सेशन, म्हणजे त्यांचा पगार, त्यांची वेजेस, त्यांची मजुरी आपण त्यांना किती देणार, त्यांचं क्वालिफिकेशन काय, त्यांचं स्किल काय, त्यांचं काम कशा पद्धतीचं आहे त्याच्यावर डिपेंड आहे ते. देन एम्प्लॉई इन्व्हॉल्वमेंट, जर समजा आपला कर्मचारी चांगल्या पद्धतीने काम करत नसेल तर त्याला मॅक्झिमम आपण आपल्या कामामध्ये कसं व्यतीत करून ठेवू किंवा गुंतवून ठेवू हे सुद्धा याच्यामध्ये बघितलं जातं. तर इंडस्ट्रियल रिलेशन सगळ्यात मोठा विषय आहे की एखादी इंडस्ट्री मार्केटमध्ये काम करत असते, प्रोडक्शनचं काम करत असेल तर त्याला अनुसरून अनेक डिपार्टमेंट किंवा अनेक इंडस्ट्री त्याच्यावर डिपेंड असतात. मग त्यांचं रिलेशन मेंटेन करणं देखील गरजेचं आहे. देन डिसमिसल अँड रिडंडन्सी. आता डिसमिसल करणे म्हणजेच काय, तर एखाद्या व्यक्तीचा परफॉर्मन्स चांगला नसेल, तो चांगलं काम करत नसेल, टंगळमंगळ करत असेल किंवा त्याच्या हातून चुका होत असेल, त्याला डिसमिस करणं, त्याला कामावरून काढून टाकणं, त्याला कामावरून कमी करणं. सो दीज आर द फंक्शन्स ऑफ ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट. So next one is a information function. Information function is equally important in modern business. कारण की सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण बघितलं तर सगळ्या प्रकारचे बिझनेस आता हे ऑनलाईन चाललेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला जी इन्फॉर्मेशन गरजेची आहे, IT सेक्टरची आपल्याला मदत घ्यावी लागते आणि त्याच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे काम करू शकतो. इट इज बिईंग इन्क्रीजिंगली रिकग्नाइज दॅट मॉडर्न बिझनेस कॅनॉट बी मॅनेज विदाउट द असिस्टन्स ऑफ इफिशियंट इन्फॉर्मेशन फंक्शन. The purpose of information function is to collect, generate and communicate the required information to all those who need it, especially to executive for purpose of decision making and policy formulation. एखाद्या बिझनेसचा ट्रेंड कशा पद्धतीने आपण ठेवायचा आहे, जर समजा हे समजून घ्यायचं असेल आपल्याला, तर त्यासाठी आपल्याला मार्केटची इन्फॉर्मेशन, कस्टमरची इन्फॉर्मेशन, कॉम्पिटिटरची इन्फॉर्मेशन, ह्या सगळ्या गोष्टी माहिती असणं गरजेचंच आहे. तर त्यावेळी आपण आपला ट्रेंड ठरवू शकतो. अदरवाईज आपण मार्केटमध्ये आपला बिझनेस हा फेल जाऊ शकतो. मग त्याची सगळी माहिती ह्या फंक्शनमधून आपण गोळा करतो. आता याच्यामध्ये काय येते बघा, इन्फॉर्मेशन फंक्शनमध्ये काय येतं, रिसिव्हिंग, कलेक्टिंग, रेकॉर्डिंग, प्रिझर्विंग, अरेंजिंग अँड ॲनालिसिंग. म्हणजे माहिती मिळवणे, ती गोळा करणे, ती रेकॉर्ड करणे, त्याचं अरेंजिंग करणं, त्याचं विश्लेषण करणं, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड होतात. देन ऑपरेशन फंक्शन आहे, त्याच्यावरती काम केलं जातं. देन पब्लिक रिलेशन फंक्शन, लोकांबरोबर आपले सहसंबंध कसे आपण मेंटेन करायचे आहेत याचा विचार यामध्ये देखील केला जातो. देन नेक्स्ट वन इज अ इनोव्हेशन फंक्शन. इनोव्हेशन म्हटल्यानंतर प्रत्येक ठिकाणी आता इनोव्हेशन हे गरजेचंच आहे. जर समजा तुम्ही इनोव्हेटिव्ह काय केला तर तुम्ही मार्केटमध्ये टिकू शकता. मग तो कुठलाही व्यवसाय असेल, एखादा छोटा व्यवसाय असेल किंवा मोठा व्यवसाय असेल. इनोव्हेशन जनरली रेफर्स टू रिन्यूविंग, चेंजिंग और क्रिएटिंग मोर इफेक्टिव्ह प्रोसेसेस, प्रोडक्ट और वेज टू डुईंग थिंग्स. तुम्हाला तुमचं काम करत असताना जास्त इफेक्टिव्ह पद्धतीने समजा पार पाडायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला इनोव्हेशन आणणं गरजेचं आहे. इनोव्हेशन इज अ पार्ट ऑफ ऑल बिझनेस फंक्शन लाईक रिसर्च, डिझाईन, डेव्हलपमेंट, प्रोडक्शन, पर्चेसिंग, मार्केटिंग, सेल्स, डिस्ट्रीब्युशन, ट्रेनिंग, फायनान्स अँड ॲडमिनिस्ट्रेशन. सगळ्या प्रकारच्या ह्या कार्यांमध्ये आपल्याला इनोव्हेशन असणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही तुमचा बिझनेस इनोव्हेटिव्ह पद्धतीने डेव्हलप करत नाही तोपर्यंत मार्केट कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही टिकू शकत नाही. त्यासाठी त्याच्यामध्ये इनोव्हेशन आणणं हे गरजेचं आहे. सो these are the functions of innovation. So these are the some example of our बिझनेस फंक्शन. कुठल्या प्रकारचा आपला व्यवसाय चांगल्या पद्धतीने पार पाडायचा असेल तर ही सगळी कार्य बिझनेसमध्ये इन्क्लूड असतात. त्या पद्धतीने आपल्याला काम करावं लागतं, तरच आपला बिझनेस पुढे जाऊ शकतो. सो नेक्स्ट पॉईंट ऑफ दिस चॅप्टर इट विल बी डिस्कस इन द नेक्स्ट प्रेझेंटेशन. थँक्यू.